ते पहिलीच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणखी खूप मूर्त्या आहेत. इथे बहुतेक काहीतरी गार्डनसारखं बनणार आहे मला वाटते, कारण की जागा खूप भेटलेली आहे यांनी. खूपच छान जागा वाटते. आणि जर गार्डन झालं तर नक्कीच बघायला या तुम्ही. आता पण बघायला या, कारण की खूपच सुंदर मूर्त्या येते. टाटा करा बाबा, टाटा. चला हा. माणसाची पण अशीच परिस्थिती आहे. जास्त जोपर्यंत- माज नसावा. हां बरोबर. वयानुसार सगळं राख होऊन जातं. जसे आता तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. पुढे गेली आणि हे सांग, हो, 2 नंतर पुढे मिळणार नाही. 2 नंतर पोली मिळणार नाही. आता मला वाटतं आहे 56 लागेल मला 56. आणि दुकान कधीपर्यंत आलं तुम्ही? 40 वर्ष. 40 वर्ष. जय श्रीराम मित्रांनो. सो आज आहे एक 1 जानेवारी 2026 आणि आज म्हणजे पहिलाच दिवस वर्षाचा. इंग्लिश वर्ष आहे समज. आपला जो वर्ष गुढीपाडवा चालू होतो, पण ॲज अ कॅलेंडरमध्ये जो आता आपण जो कॅलेंडर वापरतो त्याप्रमाणे तर हा पहिला वर्ष आहे, म्हणून आपण या दिवशी चाललो आहे पालीला दर्शनाला. आणि आता थांबलो आहे आपण कुठे, इरवाडीला थांबलो आहे. इथे एक नवीन लाईक मंदिर काहीतरी मंदिर टाईप आहे आणि खूप सारे गणपतीचे आणि खूप सारे देवांचे मूर्त्या वगैरे आहेत आणि ते खूपच छान वाटतात. त्यामुळे मी त्यांना म्हणजे कवर करण्यासाठी थांबलो इथे. तुम्हाला पण दाखवतो मूर्त्या, बघा तुम्ही पण, तुम्हाला पण खूप छान वाटतं आणि तुम्ही नक्कीच इथे बघायला या. खूपच सुंदर मूर्त्या आहेत, कारण की दाखवतो एकदा बघा. ते पहिलीच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणखी खूप मूर्त्या आहेत, पण आपल्या यांची नावं काही जास्त माहिती नाही. मग दाखवतो एक एक करून मूर्ती. ही हनुमंताची मूर्ती आहे. हे बहुतेक ब्रह्मदेव आहेत. अजून पण खूप मूर्त्या आहेत आणि खूपच छान वाटतात ते बघायला. हे मला माहिती नाही, तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. आणखी कोणत्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो. श्री रामाची मूर्ती आहे. ही कोणती मूर्ती आहे ही पण सांगा, मला नाही माहीत. खूप छान वाटते बघायला या मूर्त्या. हे बघा, गरुडाची वाटते मला, जटायू माहीत नाही, मला वाटते असं. ही एक बघा मूर्ती आणि नरसिंहरावाची मूर्ती, खूपच मोठी मूर्ती आहे. खूपच मोठी आहे बघा. खूपच छान वाटते बघायला. सकाळी वाटते रोज पूजा होते इथे. ही एक मूर्ती खूप मोठी आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे सर्वांच्या समोर एक श्री विष्णुदेवाची मूर्ती आहे. ती पण खूप छान वाटते. ही बघा, बहुतेक इथे गार्डन टाईप बनायचं आहे. इथे बहुतेक काहीतरी गार्डनसारखं बनणार आहे मला वाटते, कारण की जागा खूप भेटलेली आहे यांनी. खूपच छान जागा वाटते. आणि जर गार्डन झालं तर नक्कीच बघायला या तुम्ही. आता पण बघायला या, कारण की खूपच सुंदर मूर्त्या येते. आता आपण पालीला चाललो आहे आणि पालीवरनं बाप्पाचे दर्शन घेऊ आणि परत घरी येऊ. व्लॉग काही जास्त मोठा बनवणार नाही आहे मी, तर नक्की बघा. प्रणव हाय कर. हाय. कशी जागा आहे म्हणा? मस्त आहे रे जागा. खूपच छान, खूपच छान वाटते. आणि मूर्त्या बघून एवढा छान वाटतो ना, काय सांगू तुम्हाला. नक्की या पेट्रोल पंपाच्या समोरच आहे, इरवाडीचा पेट्रोल पंप जो आहे त्याच्या समोरच आहे ही जागा. नक्की आणि बघा. चला पुढे कंटिन्यू करूया आपण. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत पालीला. एकूण आपण चार मित्र आहोत. 2 माझ्या कंपनीतले आणि एक प्रणव आहे. हॅलो 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 हॅलो. त्यांची तुमची भेट करवतो मी. इकडे टाका तो पुढून कलर बदलते लगेच बघा ना बघ. आता हिरवा होता, देखो ना गाय, देखो ना पानांचा कलर देखो घेतला. ना, ये क्या है देखो ना गाय. कलर बदलला.
ए या देशात नका कलर बदलला. लगे पानांचा होतो नाही पानांचा कलर घेतला जाऊन जाऊ दे. काका काका देखो ना गाय देखो ना ये क्या है देखो ना. चलो बाबा कुठे तुम्ही त्याच्या गावची हो काय नाव काय गावाचं बाबा वरून झापडी हो काय कुठे चाललो बाबा कळंबात गेलो होतो कळंबात हो नाव. काय बागेत हा कुठं भेटला तुम्हाला इथे भेटला बाबांचा मला सगळेच भेटला बाबांचा पेट आहे हा. कलर बदल तो कलर हा. हे ना मायकल जॅक्सन तसंच चालतं ये मस्त स्टेप आहे डान्स शिकायला लागलो स्टेप घे साहिल एकदा साहिल स्टेप मार एकदा जय सर डान्स मारते एक साहिल स्टेप मार एक साहिल देखो ना गाय सांग कसली स्टेप मारू सांग देखो ना तूच सांग गाय देखो ना आमच्या चौघांमध्ये सगळ्यात हँडसम टिंगल कर रे पाहू शकतो तुम्ही किती हँडसम दिसतंय क्यूट बॉय ईशाला काय बोलतो ईशाला कुठे चाललो आपण व्हाईट पाली पालीला चाललोय आपण बाप्पाचं पहिलाच वर्ष आपला जानेवारीची 1 तारीख डिसेंबर संपलेला आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आपण चाललो आता चाललो बाप्पाचा भेट बाप्पाची चला भेट घ्यायला कंटिन्यू चलो. करूया चलो चलो बाबा चला बाबा टाटा हाय का टाटा करा बाबा टाटा चला हा जेव्हा एवढी धावायची ना की लोक बघायचे आता परिस्थिती म्हणजे माणसाची पण अशीच परिस्थिती आहे जास्त माज नसावा हा बरोबर वयानुसार सगळं राख होऊन जातं जसे आता तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे हे सगळे आम्ही सर्व हेटवणेवरनं आलोय आणि रस्ता एवढा छान आहे ना नमक नाही कुठे चाललो आपण पालीला चाललोय आपण हा. हे 2 बादशे आहेत 2 किती टाइम असे लुक बघा दोघांचे कोणाला आवडला असेल दोघं जण तर लगेच नंबर मागा मी लगेच नंबर शेअर करीन आणि बाकी हा रस्ता खूपच छान आहे एकदम मस्त रस्ता एकदम आहे तर मित्रांनो 1.5-2 तास प्रवास करून आपण आता पालीला पोहोचलेलो आहोत विशाला काय बोलतो एक नंबर वाटतं कसं वाटतं छान वाटतं ना सुंदर साहिल काय बोलतो मस्त वाटते आता फक्त आतुरता दर्शनाची आहे बघू आता गेल्यावर कसा दर्शन भेटतो रांगेत लाईन असेल तर बरं आहे नसेल जास्त लाईन नसेल मला वाटते कारण की आता वेल पण झालेला आहे दुपार झालेली आहे आणि मी 2-3 वेळेला आलो आहे पण आज थोडी जास्तच गर्दी वाटते मला छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलं तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती हवी असेल ना बुरुज तटबंदी आहे हा. सगळ्या गोष्टीची माहिती भावाला आहे आपल्या हा. कोणत्या पण गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर फक्त कॉन्टॅक्ट करा हा भेट द्या 915854 नंबर पण सांगितलं पाटे मॅन फ्रॉम तरनगोळ जगाच्या कानाकोपऱ्यापासून विशाल पाटील सर्व माहीत आहे तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण मी प्रयत्न करीन की थोडा तुम्हाला लाईक फोटो वगैरे किंवा एकाच व्हिडिओ घेण्याचा गर्दी बघा भावानो दरवेळीपेक्षा थोडी जास्तच गर्दी आहे लाईन नसावी फक्त जास्त मोठी कारण की आधीच आपल्याला खूप वेळ झालेला आहे येण्यासाठी आणि लवकर जायचं आपल्याला दर्शन घेऊन थोडं बसू आणि लगेच जाऊ खूपच जास्त गर्दी वाटते मला
काय होतं विषयाला दर्शन कसं झालं सुंदर काय होतं नंबर काय वाटलं ना खूप छान वाटलं. तुला काय होतं? टाइम गेला असतं सुंदर दर्शन जायला किती वेळ लागेल आपल्याला मिनिमम एवढं 1.5 तास लागेल. दर्शन खूप छान झालं आपला आणि खूप गर्दी आहे आणि मोबाईल अलाउड नाही त्यामुळे मी काय व्हिडिओ जास्त काढू शकलो नाही व्हिडिओ कमी काढू शकलो नाही. ठीक आहे तुम्हाला पण जर दर्शनाला यायचं असेल तर हेटवणीवरनं या थोडासा लांब पडेल पण खूपच छान रस्ता आहे. म्हणजे गर्दी बघा भरपूर गर्दी आहे. दोन पाच झाले पोली बंद पोली नाही आपली. दर्शनाला पण भरपूर वेळ झाला आपल्याला आणि आता प्रसाद घ्यायला आलो. किती वेळ झाला 2 मिनिटं झाले काहीतरी पोळी गेली. आणि हे सांग हो 2 नंतर पोळी मिळणार नाही. 2 नंतर पोली मिळणार नाही. अजून खूप गर्दी आहे वरती पण वाटते. प्रसाद घेऊन आपण डायरेक्ट घरी जाऊ. साहिल बोल ना हो काय बोलतो काय बोलते उरसाला जायचं, उरसाला. बघू आपला नंबर आलेला आहे. बघू आता किती टाइम लागते ते प्रसाद घ्यायची इच्छा तर आहे. एकच उपास एकदम सोडलेला आहे प्रसाद घ्यायला. पूर्ण जागा भरलेली आहे. इथे पण गर्दी आहे इथे पण लाईन लागलेली आहे. फिक्स आहे त्याच ग्राउंड होतेच प्लेस. ग्राउंड जरी जुना नवीन असला तरी अनुभव मात्र फार जुना आहे जेवणाचा. खाली पण थांबायला लागला इथे पण थांबायला लागला. तर काय 2 मिनिटं झाल्या तर पोळी तर गेलेली आहे आणि त्यांच्या पण ताटात आपल्याला दिसत नाही आहे. एवढं थांबलो तर आणखी थोडं थांबू. तिथं दर्शन सुद्धा झालं न असं वाटत होतं होणार नाही दर्शन तर ते पण झालं. आणखी देवाची इच्छा आहे. आतुरता होती आतुरता होती. आणि जेवणाची जेवणाची पण आतुरता होती. आतुरता होती. जेवण सुद्धा मिळतोय आज. तर सुंदर दिवस गेला. दिवस आज हे झालं ना कवर झाला पूर्ण दिवस. भाईने सुट्टी घेतली. संध्याकाळी जत्रेला जायचं. ब्लॉगर बघत नाही ना कंपनीतून. ओटी बंद हे बघतात ते त्याला ते तावड नको घेऊ. आता आपला दर्शन खूप छान झालेलं आहे आणि प्रसाद पण घेतलेला आहे आपण. आणि हे साहिल प्रसाद कसा सांग आपला काय बोलतो प्रसाद कसा होता. प्रसाद मस्त होता. खूप छान वाटलं प्रसाद. काय होतं? इथे आपण वर्षातून आलो हां. आणि प्रसादाचा लाभ घेतला आपण. एकदम खूप छान वाटलं. प्रसाद कसा होता प्रसाद मला पण खूप छान वाटलं प्रसाद घेऊन. प्रसाद कसा सांग प्रसाद कसा सुंदर होता? सुंदर 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 होता. खायला टेस्ट कशी होती. आता मला लाजव. आता आपण सीधा घरी निघू आणि घरी जाऊन व्लॉग एंड करू आणि चार्जिंग पण खूप कमी आहे माझी. ठीक आहे चला पुढे भेटू. 50 क्वांटिटी कमी असेल. कंदी पेढा चला कमी एवढे आले काय तर कसं ना 100 घ्या. घे घे त्याच्यानंतर चार कशी टेस्ट. काय हा 4 झाले. सुंदर. 50 रुपये सर्व सुंदर आहे रे इथे. 100 ला तुम्हाला ऑफर देतो बघा सगळे झाले त्याच्यात. नारा भिंडी सगळं आलाय 50 रुपये देतो. बाबा हाय का बाबा बाबा ब्लॉग आहे ब्लॉग हाय का. आपल्या दुकानाचं नाव काय. म्हणे नॉल्डी. खूप सुंदर येतात ते सर्व्हिस. टेस्ट खूप छान आहे. सर्वांनी आलं. या ठिकाणी 5 दुकाने आहेत मामांची. मामा पण खूप छान दिसतात बघा. माझ्याच वयाचं आहेत. किती रुपये झाला. माझ्यापेक्षा लहान. आता मला वाटतं आहे 56 लागेल मला 56. आणि दुकान कधी पण चालू तुम्ही 40 वर्ष. 40 वर्ष म्हणजे बापरे म्हणजे आपल्या जन्माला यायच्या आधी. स्टार्टिंग इथनंच आहे तुमची. नाही खेळण्यापासून आहे. हो का 200 कर. हा 200 कर 200 कर. जय श्रीराम मित्रांनो. सो पालीवरनं येताना मोबाईल चार्जिंग आपली पूर्णपणे संपली की फोटो वगैरे पण खूप काढायला लागले आपल्याला आणि खूप मजा केली. तर आता आपण व्लॉग आपला इथे एंड करूया. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज बघत राहा. चला बाय बाय.